नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज माझा आवाज बसलेला आहे, तरीही मी व्हिडिओला आवाज देत आहे. जर व्हिडिओमध्ये काही चुकीचं आलं तर माफ करा. आज आपण मिरचीची चटणी बनवणार आहोत आणि खूप खमंग अशी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी ते पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. ही मिरची अजिबात तिखट नसते. स्वच्छ धुवून कट मारून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर त्याच्यामध्ये एकदम हिरवी जी लवंगी मिरची असते ती टाकू शकता. हवं असेल तर, नसेल तर ह्या मिरचीची चटणी खूप छान खमंग होते. पॅनमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा धणे चांगले परतून घ्यायचे लालसर. त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि कट केलेल्या मिरच्या टाकायच्या. सर्व एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं 3 ते 4 मिनटं. त्यानंतर झाकण काढून एक मोठा टोमॅटो घेतलेला ते टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मूठभर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यामुळे अजून टेस्ट खूप छान येते चटणीची. झाकण ठेवायचं आणि टोमॅटो आणि मिरची सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायची. पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता हे थंड करून घ्यायचं. छान सॉफ्ट झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे. एक चिंच घेतली, भिजत ठेवली ती आणि गूळ टाकलेलं आहे, पण इथे गूळ स्किप झालेलं आहे, क्षमा असावी. त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आणि चटणी बिना पाण्याची आपल्याला वाटून घ्यायची आहे. फोडणीच्या तेलामध्ये मोहरी, ठेचलेला जास्त लसूण, कढीपत्ता, 2 सुकी मिरची आणि वाटलेली चटणी हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगली 5 ते 6 मिनटं तेल सुटेपर्यंत मीडियम ते स्लो गॅसवरती परतून घ्यायची. खमंग अशी चटणी होते भाकरीसोबत, चपातीसोबत. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ही साईड डिश म्हणून नक्कीच आवडेल तुम्हाला आणि तुम्ही एकदा बनवली तर परत परत नक्कीच बनवाल ह्याची मी गॅरंटी देते. आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.